हाथी घोड़े तोप तलवार, हाथी घोड़े तोप तलवार, फौज तो तेरी सारी है। हाथी घोड़े तोप तलवार, फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है, अब भी सबसे भारी। जानकर साहेब नमस्ते. नमस्ते. गेले काही दिवस सोशल माध्यमाच्या वरून काही बातम्यांच्या मधून खास करून सांगलीचे संजय भोकरे यांनी एक बातमी केलेली होती की सर्व पक्ष एकत्रित येऊन गोपीचंद पडळकर साहेब जे जत तालुक्याचे आमदार आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची क्रेज आहे अशा नेत्याला चक्रव्यूहात अडकवून त्यांचा अभिमन्यू करण्याची भाषा बोलली जाते आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते आहे, पाठीराखे आहेत, यांच्या बळावर, यांच्या जोरावर, यांच्या विश्वासावर आज आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रचंड यश पादाक्रांत केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की हे विरोधक एका बाजूला सगळे एकत्रित येत असताना गोपीचंद शेठ पडळकरांना यश प्राप्त होईल का? मुळात गोपीचंद पडळकरांना चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न हा नवीन नाहीये. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ज्यावेळी 2006-07 सालापासून झाली तेव्हा त्यांना अनेक चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु गोपीचंद पडळकर हे ह्या युगातले, आधुनिक युगातले अर्जुन आहेत. त्यांना ज्या चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न इथली प्रस्थापित नेते मंडळीने अनेक वेळा केलेला आहे, तो कसा भेदायचा त्याच्या बाबतीमध्ये गोपीचंद पडळकर माहिर आहेत. चक्रव्यूह टाकणाऱ्यांना त्या चक्रव्यूहामध्ये कसं अडकवायचं ह्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर माहिर आहेत. उगाच एक सामान्य शिक्षकाचा पोरगा तो आज महाराष्ट्राचा एक कर्तबगार नेता, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जवळचा लाडकामदार, ही जी प्रतिमा गोपीचंद पडळकरांची झालेली आहे ती अशीच झालेली नाहीये. पण आता नुकतंच सांगली महानगरपालिका झाली, ते पण बघितलं. विशेष करून आमदार साहेबांनी तिकडं फार लक्ष दिलं नाही. आमदार साहेबांनी सुरुवात करून दिली, त्याच्यानंतर विरोधक एकत्रित आले आणि आता पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे. याच्यामध्ये असं बोललं जातं की त्यांना एका भागात कुठल्या तरी आपण अडकून ठेवूया आणि बाकीचं यश आपण घेत जाऊया, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न पण सध्या सुरू आहे. नाही, गोपीचंद पडळकरांना अडकवणं 2007 सालापासून या नेते मंडळींना शक्य झालेलं नाही. आज तर ते राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊच्या अतिशय जवळच आमदार म्हणून, एक जवळचा नेता म्हणून या राज्यामध्ये काम करतायत. त्यामुळं कुठल्या तरी एका भागामध्ये गोपीचंद पडळकरांना अडकवणं आता एवढं सोपी गोष्ट राहिलेली नाही. गोपीचंद पडळकर हा एक विचार झालेला आहे. गोपीचंद पडळकरांच्या मागे आज तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामधला बहुजन समाज असेल, सामान्य मराठा समाज असेल, हा मोठ्या प्रमाणावर जीवाला जीव देणारे हजारो कार्यकर्ते गोपीचंद पडळकरांच्या मागे काम करतायत. त्यामुळे गोपीचंद पडळकरांना कुठल्या तरी एका ठिकाणी अडकून बाकीच्या ठिकाणी यश मिळवणं ते शक्य नाही. आज तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल, गोपीचंद पडळकरांच्या ज्या ज्या मतदारसंघामध्ये सभा झाल्या त्यातल्या 95% मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. आता सध्या आटपाडी तालुक्यामध्ये निंबवडे गट हा हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज निवडणूक मानली जाते. याच्यामध्ये ब्रह्मानंद शेठ पडळकरांच्या सुविद्य पत्नी सौ माधवी विकाकी आहेत आणि एकीकडे आयकर आयुक्त सचिन मोठे साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ विद्याताई मोठे आहेत. हे दोन्ही तुल्यबळ लढती होत आहेत आणि असं सांगण्यात येत आहे की मोठे साहेबांची टीम वरचढ होत आहे आणि त्यांच्या बोलण्यात पण आलं की आम्ही पडळकरांना या भागात अडकून ठेवू, तुम्ही बाकीचे भाग सांभाळा. तशी अजिबात म्हणजे मोठेची वरचढ बाजू आहे असं मी अजिबात मानत नाही. कारण 2-3 महिन्यामध्ये राजकारणामध्ये येऊन या ठिकाणी आपलं वर्चस्व
प्रस्थापित करणं एवढी सोपी गोष्ट नाही. गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर ही माणसं गेल्या 2007 सालापासून, म्हणजे गोपीचंद पडळकर आज आला नेता झालेला नाही. गोपीचंद पडळकरांचा संघर्ष बघितला, गोपीचंद पडळकरांनी त्या भागात केलेलं काम बघितलं. ब्रह्मानंद पडळकर समाज कल्याण सभापती, समाज कल्याण सभापतीला एवढा निधी असतो हे सांगली जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला दाखवून देणारा एक सभापती, कर्तबगार सभापती म्हणून ब्रह्मानंद पडळकरांचं त्या भागात काम आहे. आटपाडी तालुक्यामध्ये ते समाज कल्याणचे सभापती असताना 150 कोटीपेक्षा जास्त फंड त्यांनी त्या आटपाडी तालुक्यामध्ये आणलेला आहे. आणि निंबवडे गटाचा जर विषय घ्यायचा झाला तर तुम्ही परवाच बघितलं की कुरुंदवाडी नावाचं एक गाव आहे, बिरोबाचं तिथं मोठं देवस्थान आहे. त्या देवस्थानला ब वर्गामध्ये घालून त्या ठिकाणी त्या 5 कोटी रुपये फंड त्या ठिकाणी एका गावामध्ये एका मंदिरासाठी त्या ठिकाणी आणलेला आहे. त्याचबरोबर खरसुंडी सारखं देवस्थान आहे, तिथं 5 कोटी रुपये आणलेत. आणि गावोगावचा जर तुम्ही विषय बघितला तर कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांनी कामाच्या माध्यमातून म्हणजे आणलेला आहे त्या ठिकाणी. गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर हे हवेतले नेते नाहीत. तुम्ही आज परिस्थिती तालुक्यातली बघितली, कोणतरी उठून येऊन या ठिकाणी गोपीचंद पडळकरांना आणि ब्रह्मानंद पडळकरांना अडवायची भाषा जो करतोय, त्यांना माझं सांगणं आहे हे तुम्ही गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकरांच्या कामाची पद्धत बघा. आजही गोपीचंद पडळकरांकडं कार्यकर्ता रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसला गर्दी असते, सकाळी ते 6ला तयार असतात. एवढं काम करून ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्यावेळी कोणतरी सुट्टीतला नेता, शनिवार रविवारचा नेता या ठिकाणी येऊन जर गोपीचंद पडळकरांना अडवण्याची भाषा करत असेल ते कदापि शक्य होणार नाही. निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये ब्रह्मानंद पडळकर साहेबांचे मिसेस माधवी काकी पडळकर हे आजही प्रचंड म्हणजे फरकाने आहेत. तिथं लढत, तुल्यबळ लढतच नाही, ती एकतर्फी लढत आहे. माधवी काकी हा प्रचंड फरकाने त्या ठिकाणी निवडून येणार. तुम्ही पडळकर बंधूंचे जुने सहकारी, तुम्ही त्यांचे एक अंग आहे असं म्हटलं तर म्हणायला हरकत नाही. कारण अशी कोणतीच सभा नाही ज्या सभेमध्ये जे जे नाही. कारण आम्ही असं बघतो की जे जे शिवाय सभाच कंप्लीट होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही ह्या 2 बंधूंच्या बद्दल काय सांगता? त्या 2 बंधूंच्या बद्दल मी सांगितलं, कार्यकर्त्यांवरती जीवापाड प्रेम करणारे म्हणजे नेते आहेत. आज मी मध्यंतरीच्या काळामध्ये गोपीचंद पडळकरांच्या विरोधामध्ये 10 वर्ष काम केलंय. इतर नेते मंडळींचा बी मी अनुभव घेतलाय. पण जे आपलं ते आपलं असतं. आपला माणूस म्हणजे गोपीचंद पडळकरांचा दरवाजा मी 12 वाजता उघडू शकतो, त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बसू शकतो. तसं मी इतर जे विरोधातले कोण प्रस्थापित नेते मंडळ आहे त्यांच्याकडे जायचं झालं मला तर ते वाया म्हणजे आज जरी मला भेटायचं असलं तर ती भेट 4 दिवसानंतर होती. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांचा दरवाजा माझ्यासाठीच नाही, कुठल्याही सामान्य मेंढपाळ असेल, दलित असेल, मागासवर्गीय असेल, तुम्ही आज त्यांनी बघितलं असेल, तुम्ही गोपीचंद पडळकर हा नुसतं एका समाजाचा नेता राहिलेला नाही. आज त्यांनी तुम्ही बघितलं असेल विधानसभेमध्ये खोलार समाजासाठी महामंडळ व्हावं यासाठी लक्षवेधी केली, रामोशी समाजासाठी महामंडळ व्हावं यासाठी प्रयत्न केले नाहीत तर ते महामंडळ त्यांनी करून दाखवलं आणि रामोशी समाजातल्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळवून दिली. तशाच पद्धतीनं अनेक जे छोटे छोटे समाज आहेत जे आपल्या राजकारणाच्या पटलावर कुठेही नाही, त्या समाजाला या राजकीय पटलावरती प्रतिनिधित्व मिळावं यासाठी गोपीचंद पडळकर अहोरात्र प्रयत्न करतात. त्यामुळं गोपीचंद पडळकर हा, मी सांगितलं तुम्हाला, आज या ठिकाणी नेते राहिलेले नाहीत, तो एक विचार झालेला आहे. आणि राहिली गोष्ट, मी त्यांचा चळवळीपासून पहिल्या दिवसापासून म्हणता येणार नाही, पण 2009 ते 14 मी पूर्ण वेळ त्यांच्यासाठी जीवापाड म्हणजे त्यांच्या पडत्या काळामध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे. पण त्याची त्यांना जाणीव आहे. आज तुम्ही बघितलं असेल
निंबवडे गटामधले बंडू शेठ कातुरे हे शिवसेनेचे नेते होते, पण ते पडळकर साहेबांचे जुने सहकारी होते. त्यांनी जो प्रवेश केला त्यावेळी म्हणजे त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेवेळी पडळकर साहेब असतील, ब्रह्मा शेठ असतील, माझी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जे चळवळीमध्ये माझ्या पडत्या काळामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या बरोबर काम केलंय ती आज माझ्या चांगल्या काळामध्ये माझ्या बरोबर असावेत, ही भावना गोपीचंद पडळकरांची आहे. आणि ही भावना असणारा नेता सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर ही कार्यकर्त्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. म्हणून आज त्यांना ते कार्यकर्त्यांवर प्रेम करतायत, म्हणून आज त्यांच्यासाठी जीव ओवाळून लाखो हजारो कार्यकर्ते का टाकतायत त्याचं कारण ते निंबोडे गणामध्ये एक बंडखोरी तयार झालेली आहे. माजी सभापती जयवंत सरगर यांच्या विरोधात विक्रांत देवडकरांनी बंडखोरी करण्याचं आवाहन केलेलं आहे. ते तसं होणार नाही. विक्रम देवडकर हे गोपीचंद पडळकरांच्या चळवळीमध्ये पहिल्यापासून असणारा कार्यकर्ता आहे. जयवंत सरगर ही पहिल्या दिवसापासून चळवळीत असणारा कार्यकर्ता आहे. विक्रम देवडकर हा पडळकर साहेबांचा अतिशय लाडका कार्यकर्ता आहे. ब्रह्माशेठ यांचा लाडका कार्यकर्ता आहे. त्यांनी आज किती जरी म्हणजे ते बोलले असतील का भावनेच्या भरामध्ये कुणाला संधी नाही मिळाल्यावर त्याचा थोडाफार म्हणजे भावनांचा उद्रेक होतो, परंतु माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर विक्रमची समजूत काढण्यामध्ये 100% यशस्वी होतील ह्याची मला खात्री आहे. शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगताल? शेवटी जाता जाता मी एकच सांगेन, हाती घोडे तोप तलवार, हाथी घोड़े तोप तलवार, फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवार, फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. निंबोडे जिल्हा परिषद गटामध्ये तसंच राज्यामध्ये सध्या जी परिस्थिती सुरू आहे, जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना खिंडीत अडकून त्यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा ते आता नामदार पदाकडे जाणार आहेत, त्यांची वाटचाल तिथं थांबवता येईल या उद्देशाने विरोधक एकत्रित येऊन त्यांचा अभिमन्यू करण्याची भाषा सध्या बोलली जात आहे. या अनुषंगाने त्यांच्या जवळचे निष्ठावंत कार्यकर्ते जगन्नाथ जानकर यांच्याशी आपण संवाद साधला. जगन्नाथ जानकर म्हणजेच सुपरिचित जे आपल्या रोखठोक, तडफदार आणि ठोस भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. यांच्या मतानुसार विरोधकांचं हे स्वप्न राहील, कारण गोपीचंद पडळकर शेठ हा एक विचार आहे आणि हा विचार कधीही मरत नाही.